टेक अ सीट, बैठ जाइए सभी लोग। टेक अ सीट, टेक अ सीट। अमेजिंग। यस, आराम से बैठ जाइए। दोनों हाथ आपके हार्ट के ऊपर रखिए। कंधों को रिलैक्स कीजिए, आंखें कोमलता से बंद कीजिए। Yes. And give me a good वाला स्माइल। कितना बड़ा दे सकते हो उतना दे दो। द बिगेस्ट स्माइल ऑफ द ईयर। देखो 2026 की शुरुआत कैसे होनी चाहिए, तो वैसे ही मुझे स्माइल दीजिए। ब्यूटीफुल। थोड़ी देर के लिए ना आज का सेशन थोड़ा सा अलग पॅटर्न में लेने वाली हूँ। थोडा वेळ जे काही विचार असतील, काम असतील, सगळे थोडा वेळ बाजूला ठेवूया। ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी कॅमेरा ऑन करा, कारण कॅमेरा ऑन ठेवून जो आजचा सेशन होणार आहे ना, तुम्ही काहीतरी तुमच्या सोबत आज खूप सुंदर गोष्ट घेऊन जाणार आहात. ट्रस्ट मी. अगदीच कोणीतरी ट्रॅव्हल करत असेल, काहीतरी तुम्ही जस्ट काम करता करता ऐकताय, सो दॅट इज ओके. बट मॅक्सिमम ज्यांना पॉसिबल आहे प्लीज कॅमेरा ऑन करा. इट्स ओके, आय नो इट्स अ मॉर्निंग टाइम. तुम्हाला वाटेल अरे मैं तो अभी रेडी नहीं हूं. या दॅट इज कम्प्लिटली फाईन. ब्युटिफुल. आणि बस आपलं लक्ष आपल्या स्वतःवरती केंद्रित करायचंय. सगळ्यांचं लक्ष माझ्या आवाजाकडे असेल आणि जे जे मी बोलणार आहे ते तुम्ही फॉलो करायचंय. जेव्हा सांगेन सगळ्यांनी कंपल्सरी डोळे बंद करायचे. या थ्रू आउट प्रोसेस मध्ये आज अजिबात डोळे उघडणार नाहीये तुम्ही. शक्य असेल तर अगोदरच घरातल्यांना सांगून ठेवा की थोडा वेळ नॉन डिस्टर्बिंग हवंय आपल्याला. बाकी सगळे विचार जरा बाजूलाच ठेवूया आजच्या दिवशी, की आज दिवसभरात काय करायचंय, किंवा तुमच्याकडे उर्मिला यांच्याकडे इव्हिनिंग आहे, इव्हिनिंगचे काय प्लॅन. थोडा वेळ जरा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. अफर्मेशन्स पण बाजूला ठेवूया, 2026 चे गोल्स पण बाजूला ठेवूया. कारण आपण जो आज एक अवेअरनेस क्रिएट करणार आहे आपल्या या सबकॉन्शियस प्रोग्रामिंग मधून, तो आपल्या या 2026 मध्ये अजूनच पॉवरफुल बनवणार आहे आपल्याला. आणि आजच्या सेशन मध्ये आपण काहीतरी वेगळं क्रिएट नाही करणार आहे. काहीच नवीन थॉट नाही, काही दुसरं गोष्ट नाही. हा आजचा जो सेशन आहे तो म्हणजे स्वतःला ओळखण्याचा. जे काही आतापर्यंत स्वतःवरती तुम्ही बांध लावले होते तो काढण्याचा आहे, त्याला स्टॉप करायचंय. म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्यापासूनच डिस्कनेक्ट होतो. ऍक्च्युली त्याच्यावरती आज आपण बोलणार आहे. कारण दुसरं कोणतंही आपल्याला गोष्ट हील करायची असेल ना, रिलेशनशिप्स असतील दुसऱ्यांसोबत, किंवा पैसे कमवायचे असतील, आपली हेल्थ कमवायची असेल,
कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस आणायची असेल, यश आणायचं असेल, काही गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतील, पण सगळ्यात अगोदर फर्स्ट रिलेशनशिप जी येते, ती येते मला स्वतःला हील करणं. माझ्या आतमधला जो मी आहे ना, त्याला हील करणं. बऱ्याचदा लाईफ मध्ये ना, जे काही पेन्स असतात ना, आपले इमोशनल पेन्स, हे यामुळे नाही की अरे माझ्याच बाबतीत असं का होतंय, माझ्या बाबतीत नेहमीच काहीतरी बिघाड होतो, लाईफ इज व्हेरी अनफेअर. पण हे पेन ऍक्च्युली असतं कशामुळे? कारण तुम्हीच तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा त्या पेनच्या एरियामध्ये घेऊन येता, अगेन अँड अगेन. म्हणून आज आपण आपला हा ब्युटिफुल लव्ह अवेअरनेस सेशन आपण घेतोय. सगळ्यांनी माझ्या आवाजाकडे यायचंय. पाठीचा कणा अलगदपणे तुम्ही सरळ ठेवायचंय. डोळे बंद करायचे नाही ना? नो चिटिंग एव्हरीवन. डोळे कम्प्लिटली बंद राहतील. दोन्ही हात आपल्या हृदयावरती ठेवा सगळ्यांनी, कम्फर्टेबल असेल तर. अदरवाईज मांडीवर पण चालतील. आता सगळ्यांनी आपलं नाव घ्यायचंय. कोणतं नाव घ्याल? जे तुम्हाला, नाही तर बरीच नाव असतात, आपले घरचं नाव वेगळं, बाहेरचं नाव वेगळं, है ना? तर ते नाव जे बाकीचे सगळे घेतात, बाहेरची लोक, तर ते नाव घ्यायचंय. अगदी लाडाने, प्रेमाने तो रिस्पेक्ट द्यायचा आहे. आणि अगदी सॉफ्टली सगळ्यांनी नाव बोलायचंय, जोरात बोलायचं नाव. आणि बोलायचंय, आजच्या या सेशनची पूर्ण जबाबदारी माझी आहे. हा पूर्ण सेशन एंड पर्यंत करण्यासाठी मी जबाबदारीने आज इथे हजर राहत आहे. आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये होत आहे, आजपर्यंत झालंय, त्यालाही मीच जबाबदार आहे. आणि यापुढे सुद्धा स्वतःच नाव घ्यायचं प्रत्येक वेळेस. आणि यापुढे सुद्धा अरुणा, जे काही होणार आहे ना माझ्या लाईफ मध्ये, त्यासाठी सुद्धा मीच रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे माझ्या पूर्ण आयुष्याची 100% जबाबदारी मी घेत आहे आजपासून. आणि सगळ्यांनी माझ्यासोबत घ्यायचंय. शक्य असेल तेवढं प्रत्येक वेळेस स्वतःचं नाव घ्यायचंय आणि बोलायचंय, आय एम सॉरी अरुणा. मीच ती व्यक्ती आहे की मी तुला बऱ्याचदा अंडर एस्टिमेट केलं, तुला कमी देखलं. आय एम सॉरी डिअर अरुणा. तुम्ही तुमचं नाव घ्यायचंय. मी तुझ्यावरती डाऊट घेतला, नेहमीच तुझ्यावरती डाऊट घेत बसले. ऍक्च्युली कधी कधी ही तुझी लर्निंग प्रोसेस होती, पण तरी पण त्या लर्निंग प्रोसेस मध्ये सुद्धा मी तुझ्यावरती डाऊट घेत राहिले. आय एम सॉरी की मी तुला वीक समजलं, कमजोर समजलं मी. हालाकी खर तर तू फक्त सेन्सिटिव्ह होतास, पण त्या सेन्सिटिव्हिटीला मी मात्र लेबल केलं की तू वीक आहेस, कमजोर आहे. आय एम रिअली सॉरी. मी मला दुसऱ्यांशी कम्पेअर करत बसले. मी विसरूनच गेले की माझ्या लाईफची जर्नी ही युनिक जर्नी आहे. सगळ्यांनी बोलायचंय, प्रत्येक वर्ड माझ्यासोबत बोलायचं. आय एम सॉरी. स्वतःचं नाव घ्या. मी नेहमी तुला पुश करत राहिले, हार्शली पुश केलं. येस, तुला हे आत्ताच्या आत्ता करायला पाहिजे, तुझ्याकडे हेच टाइम बाउंडिंग आहे, हा गोल तुला आत्ताच कंप्लीट करायला पाहिजे. हालाकी कधी कधी
खरं तर रेस्टची मला पण गरज होती. पण मी तुला पुश करत राहिले. आय एम सॉरी. आय एम सॉरी डिअर अरुणा. मी तुझ्याशी खूप हार्शली वागले. खूप हार्शली वागलो. कदाचित असा व्यवहार कधीच कोणी केला नसेल. आय एम रिअली सॉरी की थोडक्यात मी तुझी ना हरॅशमेंटच केली या लाईफमध्ये. तुला नक्की काय हवंय हे न जाणता फक्त या आउटवर्ड दुनियेमध्ये नेहमीच तुझ्यावरती काहीतरी फिक्स करत राहिले, काहीतरी तुला नेहमी पुश करत राहिले, हार्श बिहेवियर केला. रिअली सॉरी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी अरुणा. स्वतःचं नाव घ्या. मी तुझ्यापासून डिस्कनेक्ट झाले आणि तुला या एवढ्या मोठ्या दुनियेमध्ये एकटंच सोडलं. कारण माझा तुझ्यावरती विश्वासच नव्हता. मी तुझ्यावरती कधी विश्वासच नाही केला. मी कधी तुझ्यावरती तो ट्रस्ट ठेवलाच नाही. प्लीज फॉरगिव्ह मी की नेहमीच मी कोणत्या ना कोणत्या प्रेमाची साक्ष मागत होते, त्याचं व्हॅलिडेशन आणि बाहेरून सेफ्टी मागत होते. पण मी माझा आतला जो आवाज होता ना, त्याला कम्प्लिटली इग्नोर केलं मी आणि बाहेरच्या दुनियेतूनच मी तुझ्याकडून नेहमी फोर्सफुली व्हॅलिडेशन मागत होते. प्लीज मला माफ कर. मी तुला बऱ्याच गोष्टीमध्ये स्टॉप केलंय हार्शली. कारण बाकी बाकी सगळ्यांना कम्फर्टेबल ठेवायचं होतं. प्लीज फॉरगिव्ह मी. स्वतःचं नाव घ्या. की मी कधी स्वतःच ऐकलंच नाही. कदाचित कधी माझी बॉडीला सुद्धा आराम हवा होता. ती सुद्धा कधीतरी दमली होती, टायर्ड होती. पण त्याची जाण न ठेवता मी ते कधी ऐकलंच नाही आणि मी मला कीप गोईंग केलं. आता कधी माझं मन सुद्धा कधी ना कधी हर्ट झालं होतं. माझं हृदय सुद्धा कधीतरी पेननी रडत होतं. आणि माझा जो आतला श्वास आहे, माझा जो सोल आहे, ते सुद्धा केअर करण्यासाठी मला विचारत होतं. पण माझं लक्ष मात्र बाहेरच्या दुनियेत होतं. आतला आवाज मी कधी ऐकूच नाही शकलो. प्लीज फॉरगिव्ह मी अरुणा. मी नेहमी तुला फील करून दिलं की तुला तुझ्या या दुनियेमध्ये तुझी वर्थ ही प्रूफ करायलाच लागणार आहे. मी नेहमी तुझ्या मागे जसं की एखादी आई आपल्या लहान मुलाच्या मागे एक घेऊन पळते की तुला हे करायलाच पाहिजे अभ्यास. अगदी तसंच बिहेवियर मी तुझ्यासोबत केलं. कारण या दुनियेमध्ये तुला प्रूफ करायला दाखवायचं होतं. आणि या सगळ्यामध्ये तुझी जी दमछाक झाली त्याची काळजी तर घेतलीच नाही. माझं हृदय काय सांगतंय, माझं सोल काय सांगतंय, माझा आतला आवाज काय सांगतोय. पण या काही रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली काहीतरी मला प्रूफ करायचंय या नावाखाली सगळ्यात जास्त पेन मी माझ्या बॉडीला
हार्टला आणि सोललाच देऊन बसले. प्लीज मला आजच्या दिवशी माफ कर. माझ्यासोबत बोलायचं सगळ्यांनी. थँक्यू. स्वतःचं नाव घ्या. थँक्यू डिअर अरुणा. थँक्यू डिअर सोल. मला ही एवढी सुंदर लाईफ दिल्याबद्दल मी खूप खूप ग्रेटफुल आहे आज. थँक्यू. हे जे आजच्या क्षणी, आजच्या सेशनला हे जे कनेक्शन डेव्हलप झाले ना युनिव्हर्स सोबत, त्यासाठी थँक्यू. थँक्यू ज्या सगळ्या गोष्टी मी जिवंतपणे अनुभवते. काही गोष्टी बोलल्या जात नाही. कोणाचं प्रेम कधी एक्सप्रेस केलेलं नसेल, पण तरी मला जीवन जगण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला मिळत आहेत. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू डिअर लाईफ. तू मला या जीवनामध्ये जी सहनशीलता दिली आहे, थँक्यू. थँक्यू डिअर अरुणा. स्वतःचं नाव घ्या आणि बोला की जे मला या पूर्ण लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये जे धैर्य देतेस ना तू, जो धैर्य देतो ना, त्यासाठी थँक्यू. थँक्यू. तू स्वतःसाठी शो अप केलंयस जेव्हा कोणी नव्हतं तुला टाळ्या वाजवण्यासाठी, पण तरी पण तू शो अप केलंयस स्वतःला नेहमीच. तरी कित्येक क्षण आले असे की जेव्हा मला पण जागेवरून उठवत नव्हतं. माझी बॉडी रेस्ट मागत होती, माझी माइंड रेस्ट मागत होतं, माझं हार्ट क्रेव्ह करत होतं की माझी पण केअर घे. पण मी स्वतःला लक्ष न देता नेहमी दुसऱ्यांसाठी उठून उभा राहिलो, शो अप केलं. जरी मला कोणी ऍप्रिशिएट केलं नसेल, कोणी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या नसतील, पण त्याची जाण मला आज येते. थँक्यू सो मच. थँक्यू. जे लाईफ मधले जे सगळे लेसन्स मला मिळालेत ना आज, त्या प्रत्येक पेन मध्ये जो लेसन लपलेला आहे, प्रत्येक क्षणाक्षणाला मला तू एक लेसन दिलेला आहेस माझ्या लाईफ मध्ये. त्यासाठी डिअर लाईफ थँक्यू. थँक्यू डिअर लाईफ. तू माझी एवढी काळजी घेतली आहेस, मला नेहमी प्रोटेक्ट केलेलं आहेस की ज्यावेळेस मलाच माहित नव्हतं की नक्की मला कसं प्रोटेक्ट करायचं, पण तू मात्र माझी काळजी नेहमीच घेतली. थँक्यू डिअर लाईफ. आजच्या या सेशनचे थँक्यू की मला पुन्हा एकदा आठवण करून दिली. आय वॉज नेव्हर ब्रोकन बिफोर. मी तुटलेला नव्हतो कधीच. मी फक्त माझ्यापासून डिस्कनेक्ट झालेलो होतो. स्वतःचं नाव घ्यायचंय आणि बोलायचंय, आय लव्ह यू. आय लव्ह यू डिअर अरुणा. सावकाशपणे, अगदी अलगदपणे स्वतःला हक करायचं. दोन्ही हात क्रॉस करा. सिंबॉलिक हक करू नका, अगदी रियल वाला दिल से, मन से, तन से करा. तुमच्या बॉडीला तो फील होऊ द्या. तुम्ही दिलेली ती आजची मिठी. आणि डोकं सावकाशपणे तुमच्या शोल्डरवरती राहू द्या.
कनेक्शन फील कर आणि माझ्यासोबत बोला, आय एम सॉरी डिअर अरुणा, मी तुला एकट्याला सोडलं. पण थँक यू, तू मात्र माझा नेहमीच वेट केलास. थँक यू वन्स अगेन की मी तुझ्याशी पुन्हा रिकनेक्ट झालं. आय प्रॉमिस, आजचं प्रॉमिस मी कधीच तोडणार नाहीये. कधीच तुला एकट्याला नाही सोडणार आहे. तुम्हाला जे क्रिएट झालेलं जे सेल्फ लव्ह आपण म्हणू, स्वतःबद्दल जे कनेक्शन आहे, जस्ट फील इट. मे बी कदाचित याच प्रेमाची आपण आयुष्यभर वाट बघत होतो, बाहेरच्या दुनियेतून, बाहेरच्या लोकांकडून. खरं प्रेम तर मला हे पण पुरेसं होतं. Isn't it, my dear friends? Feel that. पुन्हा एकदा बोला सगळ्यांनी, आय प्रॉमिस यू की नो मॅटर व्हॉट हॅपन्स, नो मॅटर माझ्या दररोजच्या प्रत्येक क्षणाला माझ्या काय प्रायोरिटीज असतील, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, नो मॅटर व्हॉट, आजपासून या क्षणापासून आय विल नॉट लिव्ह यू एनी मोर. मी कधीच तुला एकट्याला नाही सोडणार. स्वतःचा तो स्पर्श फील करा. अरे माय डिअर फ्रेंड्स, खरं तर तुम्ही दुसऱ्या कोणाशी वाट नव्हता बघत आजपर्यंत. दुसऱ्या कोणाच्या प्रेम 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 दुसऱ्यांच्याकडून मागत नव्हता तुम्ही. खरं तर तुम्ही याच प्रेमाची वाट बघत होता. Isn't it? Ask this question. कदाचित हेच प्रेम मला हवं होतं. हीच लॉयल्टी मला हवी होती माझ्यासोबतची. फील करा ते कनेक्शन जे डेव्हलप झालंय आणि स्वतःसोबत राहा.
ज्याला तुम्ही हरवून बसलेला होता, या दुनियेमधून जात असताना, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी पार पडत असताना स्वतःला कुठेतरी दूरवर तुम्ही विसरून गेला होता. गले लगा दो यारो उसको भी आज, अपना ही है वो, अपना ही सोल है जो डिमांड करता है आपकी खुद की केयर, आपका खुद का प्यार। दे दो उसको आज, दिल खोल के, मन खोल के उसको दे दो। दिस इज माय, हा खरा आपला सेल्फ लव्ह म्हणजे ही अलाइनमेंट आहे, युनिवर्स सोबत झालेली अलाइनमेंट आहे. सेल्फ लव्ह, स्वतःवरती प्रेम करणं, हा म्हणजे माझा सेल्फ रिस्पेक्ट आहे. आणि सेल्फ लव्ह हीच खरी पॉवर आहे. जेव्हा या युनिवर्सने तुम्हाला, आपल्याला या दुनियेमध्ये आणलंय ना, तेव्हा त्यांनी आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती की तू तुझी काळजी घ्यायची आहेस. आय एम ऑल देअर, मी आहे, पण मी तुला या व्यक्तीसोबत पाठवत आहे या दुनियेमध्ये की तू या व्यक्तीची पुरेपूर काळजी घेशील. पण या भरकटते दुनियेमध्ये कधी विसरून गेलो, स्वतःला कधी कुठे मागे ठेवून आलो हे कळलंच नाही. डझंट मॅटर, इट्स ओके आजपर्यंत जे काय झाले ते. पण या नवीन सुंदर वर्षी, या सुंदर दुनियेमध्ये मी मला नव्याने भेटत आहे. बिकॉज तुझ्याशिवाय माझ्या लाईफमध्ये अजून कोण इम्पॉर्टंट असू शकतं का? आणि तुझ्याशिवाय अजून कोण बरं माझी चांगली काळजी घेऊ शकतं का बरं? सांग बरं. फॅमिली इज देअर, सगळेजण आहेत, पण जी तुला हवी असणारी प्रत्येक गरज, इमोशनल लेवलला, मेंटल लेवलला, फिजिकल लेवलला, ती मीच आहे की मीच तुला त्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. आणि थँक्यू सो मच आजच्या या सेशनचे, की ही सगळी जाणीव करून दिली आणि पुन्हा मला स्वतःला भेटवलं. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. ब्युटिफुल. जे काही तुम्हाला करावंसं वाटतंय स्वतःसोबत, अजून किस करा, स्वतःच्या खांद्यावर, हाताला किस करा. गिव्ह दॅट लव्ह. जसं आपण आपल्या लहान बाळाला किस करताना, हे पण माझ्यातलं इनर चाइल्ड आहे, त्याला कोण गोंजरणार, त्याला कोण मायेचा स्पर्श देणार. इट इज मी, इट इज मी. गिव्ह दॅट. ब्युटिफुल. जेव्हा तुम्हाला वाटेल, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा सावकाशपणे दोन्ही हात एकमेकावरती रब करायचे, डोळ्यावरती ठेवायचे आणि तो हात चेहऱ्यावरून फिरवायचा. अगदी तो मायेचा लाडीक स्पर्श द्या. किस करा हाताला पण आणि बोला आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. आज होऊन जाऊ द्या स्वतःच स्वतःवरती प्रेम. आज तक तो हमने सब दुनिया को प्यार किया है, आज हो जाने दो माय डियर फ्रेंड्स. ये नए साल की शुरुआत, इंस्टॉलमेंट, सेल्फ लव ची इंस्टॉलमेंट. ब्युटिफुल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
भेटले सगळे. हाय मिला है खुद को. या थोडस अमेझिंग. वॉज दॅट द बेस्ट एक्सपिरियन्स आपल्या लाईफ मधला होता का? येस डॉक्टर शेख. थँक्यू मॅडम. आज आजच्या मेडिटेशन मधून मला फार छान इन्साइट मिळाले. माझं शेअरिंग थोडंसं लॉंग असू शकतं आज. तर मी फर्स्ट टाइम मला स्वतःला एक ऑब्झर्वर म्हणून बघितलं. म्हणजे मी फील केलं की काय झालं असेल. म्हणजे आधी माझा सोल आला असेल, त्याला ही बॉडी मिळाली आणि सोल आणि बॉडीने तो माइंड क्रिएट झाला आणि नंतर सगळे कमांड त्या माइंडकडे आले. मग त्याला माइंडला जसं वाटेल तशी बॉडी पळेल, माइंडला जसं वाटेल तशी बॉडी धावेल, वगैरे 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 सगळं. आणि त्या माइंडनी काय केलं, ते बॉडीवरच कब्जा करून घेतला. माइंड जे म्हणाल तेच बॉडी करेल. पण ते बॉडीकडे, त्या सोलकडे मी फर्स्ट टाइम आज बघितलं ऍज ऑब्झर्वर. असं दुसरा वेगळा काहीतरी बघतोय या श्रीकांतकडे. मी श्रीकांत आहे, आय एम डॉक्टर श्रीकांत, ह्या श्रीकांतकडे बघतोय. तर ते माइंड काय करतं आणि ह्या श्रीकांतला त्याच्याप्रमाणे सगळं फिरवतंय. त्याला दुःख वाटलं की या शरीराला दुःख होतं, त्याला आनंद झाला का माइंडला आनंद झाला का या बॉडीला आनंद होतो. म्हणजे ते सगळं माइंड प्रमाणे चाललेलं होतं आजपर्यंत. आणि आता मला रिअलाइज झालं की मी माझ्या बॉडीवर किती अत्याचार करतोय. म्हणजे काही पण खातोय. मनाला वाटलं खायचं लगेच खाऊन टाकायचं, मनाला वाटलं झोपून राहायचं तर झोपूनच राहायचं. म्हणजे नाही ते प्रकारचे माइंडचे सगळे रूल्स मी ते बॉडीवर अप्लाय केलेत. असं बॉडीकडे कधी बघितलेलं नव्हतं की बॉडीला काय पाहिजे, बॉडीला किती फिटनेस पाहिजे, बॉडी कशी रिस्पॉन्स करते. म्हणजे मग मला ते सगळं आठवलं मॅडम, जे आतापर्यंत तुम्ही शिकवलेलं होतं ना, ते सगळं आठवलं. तो ऑब्झर्वर आठवला की तो फार गरजेचा आहे. तर त्या ऑब्झर्वरच्या भूमिकेत माझ्या माइंडने माझ्या बॉडी आणि सोलकडे बघितलं आणि मला खरंच फील झालं की मला खूप दुर्लक्षित करतोय. आणि ते इथून पुढे नाही करणार मॅडम. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस इन्साइट. येस श्रुती. येस अनम्यूट श्रुती. फर्स्ट ऑफ ऑल खूप मोठं थँक्यू मॅम. आज मला या सेशनची खरंच खूप गरज होती. का काय माहिती, तुम्ही आपलं चक्र हिलिंग मध्ये शिकवल्यावरती असं एकदम म्हटलं होतं की आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत. त्याचं मिनिंग आज मला परत एकदा कळला की कनेक्शन कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. मला जे हवं होतं ते तुम्ही नेहमीच कसं डीएमए मध्ये त्याच वेळी ते घेता, हे आज क्लिक झालं. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दॅट. इतक्यात घरी ऍक्च्युली आजोबा, म्हणजे त्यांचे आजोबा थोडेसे आजारी आहेत. त्यांचं सगळं करण्यामध्ये दिवस इतका हेक्टिक जातो. कालचे 2 दिवस एवढे हेक्टिक गेले होते की सकाळचं रुटीन स्टार्ट केलं की मी रात्री 12 पर्यंत सगळं काम चाललं होतं. सो इतकी बॉडी थकत होते. पण त्याला ते थोडंसं एवढं झालं की असं करून करून मी ओढत होते आणि लास्टली रात्री झोपले तेव्हाच त्याला रेस्ट मिळत होता. सो ऑलरेडी मी खूप जास्त आतून पण, म्हणजे माझं माइंड पण खूप असं हर्ट झालेलं फील करत होतं आणि बॉडी पण खूप पेन करत होते. त्याच्यामुळे मला एक होतं की यार काहीतरी रिलॅक्सेशन हवंय आणि आज हे सेशन तुम्ही ते मला दिलं. थँक यू सो मच. जसं तुम्ही नेहमी म्हणता की स्वतःवरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही आम्हाला परत एकदा आमच्या स्वतःच्या प्रेमात पाडलं आणि एक क्लिक केलं की आपण नेहमी जे आपल्या लाईफमध्ये दी बेस्ट वाली पर्सन शोधत असतो ना, की नाही ऍटलीस्ट तो आपला लाईफ पार्टनर असावा, एखादा बेस्टी तरी असावा. ती बेस्टी आपण आपल्यासाठीच असायला हवं, हे तुम्ही परत एकदा आठवण करून दिली, की सगळ्यांमध्ये आपण सगळं शोधतो, सगळ्यांसाठी सगळं करतो आणि ते करायला जे आपण आपल्या बॉडीला थकवतो, त्या बॉडीला कधी थँक यू म्हणणं शिकलंच नाही आजपर्यंत. हे थोडंसं केल्यावर, ह्याचं थोडंसं केल्यावर, त्याचं थोडंसं केल्यावर, असं करता करता आपण त्याला एवढं पळवतो, की तो बिचारा आतून थकतोय, सांगतोय तरी पण ते ऐकायला आपल्याकडे वेळ नाही असं होतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते ते पण फील करून दिलं, की यार थँक यू त्याला पण म्हणायला हवं. त्याला पण थोडीशी प्रेमाची आपल्या प्रेमाची गरज आहे, की यार खरंच तू करतोस यार. माझ्यासाठी तू एवढा पळतोयस, तुझ्यामुळे मी आज हे करू शकले. आज समजा मी आजारी पडले, तर मी हे सगळं नाही करू शकत, पण तू साथ देतोयस म्हणून मी सगळं करू शकते सगळ्यांचं. थँक यू सो मच. तुम्ही बोलता-बोलता पण
असं वाटलं मला की तुम्ही भावुक झाल्या बोलता बोलता. पण ऍक्च्युली आम्ही सेशन ऐकता ऐकता भावुक झालो की यार खरंच स्वतःला थँक्यू म्हणणं आम्ही विसरूनच गेलोय. नुसतं सगळ्यांमध्ये सगळ्यांची जबाबदारी करता करता स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो ना की त्याला पॅम्पर करणं, त्या आपल्या आतमधल्या बाळाला पॅम्पर करणं विसरून जातो आणि ते तुम्ही आज परत एकदा रिअलाईज केलं. थँक सो मच. आज मला परत ती एनर्जी भेटली. जी थकले होते ते पूर्ण रिचार्ज झाले तुमच्या सेशननी आणि आता मी आज परत पळायला स्टार्ट करेन. पण स्टिल त्याच्यामध्ये पण मध्ये-मध्ये 2-2 मिनिटं घेऊन स्वतःला बाथरूममध्ये असं एक हग करून थँक यू यार तू माझ्याशी आहेस ना बरोबर असं करून जाणार आहे. म्हणजे मी पण थोडंसं रिचार्ज होतोय. आणि ऍब्सोल्युटली. त्या बॉडीला पण वाटेल की थोडीशी केअर माझ्याकडे पण देते, थोडंसं लक्ष माझ्याकडे पण देते. कारण तिच्यामुळे मी सगळ्यांचं सगळं करू शकते. सो थँक सो मच. आज मी हा डाउनलोड करून ठेवणार आहे. जेव्हा मला हे होईल ना तेव्हा ऐकायला ठेवतो. सबके लिए थँक अवेलेबल रहेगा. हालांकि आजचं सेशन मी काहीतरी वेगळा घेणार होते. मी टीमला सांगितलं आज मॅजिकल हिलिंग कोर्स चालू होत आहे आणि त्यांना म्हटलं मी इंट्रोडक्शन सेशन घेणार आहे. मी स्वतः मेसेज सुद्धा टाकला ग्रुपमध्ये की सगळ्यांनी करा हां. मी इंट्रोडक्शन घेणार आहे. आणि मी ऑल ऑफ अ सडन सेशनला इथं उभी राहिले आणि आय सेड पता नहीं आय क्लिक्ड समथिंग आणि सेड अरे 2026 का ये सेशन इम्पॉर्टंट आहे आणि मी इमिडिएटली शिफ्ट केलं, स्विच केला माझा सेशन की जे ऍक्च्युली मला घ्यायचा होता इंट्रोडक्शन. बट लिया मैंने कुछ अलग किया रे ये ज्यादा बस. इम्पॉर्टंट है. टू ग्रेट यार, टू ग्रेट. तुम्ही आमच्या लाईफमध्ये येऊन एवढं मॅजिकल केलंय आम्हाला यार. एकदा पण असं YouTubeवरती एखाद्या सद्गुरूला जसं ऐकते ना, तसं आम्ही वेड्यासारखं तुम्हाला रोज DMAमध्ये ऐकतो, की यार आम्ही लाईव्ह त्यांना ऐकतोय. जे ऑरा लोक असे पंडालमध्ये जाऊन त्या गुरूंना बघून घेतात ना, तो ऑरा तुम्ही आम्हाला इथे प्रत्येक DME सेशन्सला देता. मला प्रत्येक DME नाही करता येत. मी नंतर रेकॉर्डिंग करते. पण जेव्हा लाईव्ह तुम्हाला ऐकते ना, तो ऑरामधून मी तुम्हाला सांगू नाही शकत तुम्ही आम्हाला काय देता. हे सगळेच अनुभवतात आणि मी खरंच नाही सांगू शकत शब्दात, की तुम्ही काय चेंज करता आमच्यामध्ये. खरंच नाही सांगू शकत शब्दामध्ये. थँक सो मच. थँक्यू थँक्यू. थँक यू आमच्या आयुष्यात आल्यासाठी. थँक सो मच. Thank you, dear. Thank you so much. All magical blessings. Beautiful. Yes, Urmila. Unmute. खरं सांगू का मॅडम आज मला आज खरंच गरज होती याची. कारण मी 5:30 ला उठते. माझं सगळं आपलं वर्कआउट करते आणि मग आल्याच्या ऑफिसला गेली की पिल्लू माझ्याकडे असतं. एवढी थकून गेली होती आज. एवढी थकून गेली होती की मला मुलगा पण म्हटला थोडी रेस्ट कर पण नाही. मला पुढचं दिसत होतं. इकडे लवकर येतात ऑफिस मधनं मग मला काम मी एवढी एवढी थकली होती ना आजच्या मेडिटेशनने ना. It's okay. It's okay. थँक्यू. हॅलो. Yes, Kushagra beta. Yes, रो रे Urmila. क्या? ये हाँ आज हालांकि हम सभी लोग रो रहे हैं. कारण आम्हाला सगळ्यात जास्त आम्हाला म्हणतात ना कस्तुरी मिल गया हम सभी को. तर मी सेशन घेता घेताही मी जसं घेत असते मी स्वतःमध्ये पोचते ना त्याच्यामध्ये. सो इट इज दॅट. येस उर्मिला पालंडे बोला. ऍक्च्युली काय बोलावं तेच कळत नाही ऍक्च्युली. म्हणजे सेशन जेव्हा स्टार्ट झालं तर एवढं रिलॅक्स वाटत होतं अक्षरशः मला आळस येत होता, जांभया येत होत्या. आणि नंतर जसं स्वतःला भेटत गेलो डीप मध्ये तर अक्षरशः तेव्हा मीही रडतच होते म्हणजे अश्रू आलेच होते. बट ह्या सगळ्या जर्नीमध्ये आपल्याला वाटतं की म्हणजे ज्या अपेक्षा असतात आपल्या दुसऱ्यांकडनं. आता मी बरेच वर्ष आले मीही एकटीच राहत होते वगैरे तर बरेच म्हणजे आजारी पडलं
ऍक्सिडेंट झाला, व्हॉट एव्हर ज्या काही प्रॉब्लेम झाले, ऑफिसमध्ये काही क्लॅशेस झाले असतील, ते सगळं दुःख जेव्हा आपण एकटे असतो, तर ते आपल्याला स्वतःला सहन करण्याची प्रत्येक वेळेस लिमिट जेव्हा संपते, तर त्यावेळेस कुठेतरी असं वाटतं की अरे देवाने का असं केलं. बऱ्याच गोष्टी आपल्याला असं वाटतं, मी एकटी आहे. आणि त्यावेळेस मग आपण कोणाची तरी अपेक्षा करतो की बाबा माझ्याजवळ कोणीतरी असावं वगैरे, पण आपल्याला हे कळत नाही, अरे आपणच आपले साथी आहोत आणि आपणच आपल्याला हील करू शकतो. तर त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी असं आत्ताही काही क्षणी मला वाटायचं की अरे मला कोणीतरी असं तरी व्यक्ती असावं किंवा अशा तरी गोष्टी घडाव्या की ज्या माझ्या मला सपोर्ट करतील किंवा व्हॉट एव्हर ज्या काय वाटतात आपल्याला अपेक्षा. आणि त्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही आपण दुसऱ्यांकडनं केलेल्या, तेव्हा अपेक्षा भंग होतं. ते दुःख सगळ्यांनाच माहितीये. पण मग आता आजच्या सेशन मधनं कळालं यार, प्रत्येक वेळेस आपण कोणाकडनं डिमांड करणं किंवा कोणाकडनं अपेक्षा करणं किंवा कोणीतरी मला सपोर्ट करेल किंवा काही हेल्प करेल, हे प्रत्येक वेळेस करणं काही म्हणजे चुकीचं आहे. कारण की आपणच आपले हिलर आहोत. आणि आपल्याला म्हणजे युनिव्हर्सनी मार्ग दाखवतो, पण आपण जात नाही त्या मार्गावर. आणि आपण भरकटवतो, स्वतःला आपण भरकटवतो आणि त्याचं खापर आपण दुसऱ्यांच्या माथी, की अरे म्हणजे जे याच्यामुळे झालं किंवा यांनी ही अपेक्षा माझी पूर्ण केली नाही त्यावेळेस त्याच्यामुळं. किंवा ज्या आतापर्यंतची जर्नी होत आली लहानपणापासून, की अरे आई वडिलांनी असं केलं नाही त्यावेळेस म्हणून माझं हे ड्रीम अपूर्ण राहिलं होतं, हे ते मग ते आपण ते ब्लेम देत गेलो सगळ्या गोष्टींना. पण आपण आता युनिव्हर्सनी आपल्याला तो चान्स दिलाय, की ठीक आहे जे झालं ते सोडून दे. आता तू आहेस ना तुझ्यासाठी. आणि जो हग आपण आज स्वतःला जेव्हा केला, तर त्यावेळेस ते जे फिलिंग होतं म्हणजे शब्दात तर सांगूच शकत नाही मी, की काय होतं. कारण आपण दुसऱ्यांची गळाभेट घेतो, आपण दुसऱ्यांना शेक हँड करतो, त्यात जो आनंद असतो तो वेगळा. पण आपण स्वतःला कधी हग नाही केलेला किंवा स्वतःसाठी आपण नाही त्या गोष्टी बोललेलो. जे आज आपण जे बोललो स्वतःसाठी, ते नेहमीच आपण दुसऱ्यांसाठी बोलत आलोय. अरे आय लव्ह यू, तू खूप छान दिसतोस, तू खूप छान दिसतेस. दुसऱ्यांना कॉम्प्लिमेंट देतो, पण स्वतःला नाही दिलेलं कधी. म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगते, जशी मी ह्या जर्नीत आले, तर मला कळतं की मी स्वतःला किती ह्या गोष्टींपासून लांब ठेवलं किंवा वंचित ठेवलंय, की जे प्रेम मला हवं होतं, ते मी दुसऱ्यांना देत गेले आणि दुसऱ्यांमध्ये ते प्रेम बघत गेले. पण स्वतःमध्ये ते प्रेम मी कधीच बघितलं नाही, की मी स्वतःला किती प्रेम देऊ शकते. आणि आज लिटरली म्हणजे काय बोलावं मला काही कळतच नाही. काय आनंद झालाय. स्वतःला जो हक केला ना, म्हणजे इतर वेळेस आपण सेशन मध्ये मिठी मारलेली स्वतःला. पण डीप मध्ये जे म्हणतो ना स्वतःसाठी, ते आज फक्त स्वतःसाठी होतं. ते दुसऱ्यांसाठी नव्हतं आज काहीच. तर त्यामध्ये लिटरली म्हणजे जे म्हणतो ना आपण, की स्वतःला शोधायला पाहिजे आधी. तर ते शोधणं खूप गरजेचं आहे स्वतःला. दुसऱ्यांना आपण शोधत बसतो, हा काय करतो, तो काय करतोय, हे दुनियात काय चाललंय. पण स्वतः काय करतोय ते पण एक शोधणं गरजेचं असतं. आणि त्या शोधण्यामध्ये म्हणजे आज ते म्हणजे थोडं कुठेतरी शोधण्याचं माझं हे राहिलेलं होतं अपूर्ण. आज मी नक्कीच ते शोधलंय स्वतःला. आणि जो हक करायचा होता तो मी केलेला आहे. आणि नक्कीच म्हणजे खूप छान सेशन, काय सांगू. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू लिटरली थँक्यू म्हणजे किती थँक्यू. आभार मानावे तेवढे थोडेच आहे तुमचे. खरंच सांगते मी. सो वेलकम थँक्यू टू मॅजिकल थँक्यू. हिलिंग. जर 20 मिनिटात एवढा इम्पॅक्ट क्रिएट होऊ शकतो, कॅन यू इमॅजिन 30 दिवसामध्ये आपण काय करू शकणार आहे. या फक्त येस. सेल्फ लव्ह नाही, प्रत्येक एरियामध्ये आपण त्या डीपर लेवलला मॅजिकल हिलिंग मध्ये आपण काम करू शकतो. जो आजपासून कोर्स चालू होता, सो यू ऑल आर वेलकम. ती इन्व्हेस्टमेंट नक्की स्वतःला द्या. येस, अमेझिंग. एनीबडी एल्स? येस कुशल कुमार. मॅडम, आजचा सेशन खरंच खूपच छान होतं. आणि आजपर्यंतचे सर्व सेशन छान होते खरं म्हणजे. कोणता सेशन आपला आहे आणि कोणता नाही असं विषयच नाही राहिलेला आहे. माझ्या आयुष्यात खूप खूप बदल झालेला तर आहे, परंतु काल सुद्धा रात्री डॉक्टर विकास दिव्यकीर्ती म्हणून आहे आपले दिल्या भारतामधले श्रीमंत आय एस ची क्लासेस घेत असते. आणि ऋचा आणि ऋचा यांचा पॉडकास्ट ऐकत होतो रात्री. तेव्हा सुद्धा तीच जाणीव झाली आणि त्यांनी पूर्ण देव नाही आहे, ऍस्ट्रॉलॉजी या सर्व गोष्टी वेगवेगळ्या चालू होत्या. पण तुम्ही जे ज्ञान दिलं आम्हाला मॅजिकल हिलिंग मधून, तर ते म्हणजे अजूनही कधी कधी म्हणजे स्वतःला अजूनही लक्षात येत नाही आपण कुठं आहे काय आहे. म्हणजे गॉड आहे नाही आहे, नैसर्गिक शक्ती आहे काय आहे, युनिव्हर्स आहे, ह्याच्या गोष्टी नाही या खूप 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 उच्च प्रतीच्या म्हणजे
असं वाटतं की कितीतरी वर म्हणजे शिक्षक म्हणून पण सांगत आहे की आपण काहीच नाही म्हणजे यस म्हणा की नाही म्हणत काय म्हणजे बोलू शकत नाही मला एवढ्या मोठ्या गोष्टी आहे आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही आम्हाला दिलेल्या. मला तरी असं वाटतं की जे हे लोक आपले वेगवेगळे संत गुरु लोक आपल्याला सांगतात तर त्याची अष्टांग मार्ग वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा वर आम्हाला तुम्ही पोहोचून नेलं खूप फास्ट नेलं असं वाटत आहे आम्हाला. खूप खूप धन्यवाद मॅडम. म्हणजे जे कोर्स करण्यासाठी किंवा साधना करण्यासाठी 12-12 वर्ष 10-10 वर्ष लोकांना द्यावं लागतं ते तुम्ही आम्हाला 6-7 महिन्यात ते त्याचं समरी काढून बेस समरी काढून आम्हाला फक्त रेडीमेड आम्हाला दिलेलं आहे की चला हे घ्या पटपट पटपट समजून घ्या आणि तुमचे आयुष्य पूर्ण नक्की बदलू शकाल. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अमेझिंग. क्या बात. स्पीचलेस ट्रान्सफॉर्मेशन. स्पीचलेस. येस अनिता. छान वाटलं. आजचं सेशन खरंच म्हणजे हार्ट टचिंग होतं अगदीच. म्हणजे मलाही जाणवलं खूप भूतकाळ डोळ्यासमोरून गेला. आपण नेहमीच दुसऱ्यांचाच विचार करत जगत आलो. कधी स्वतःला वेळ देत नाही. इव्हन साधी रेसिपी करताना सुद्धा आपण घरातल्यांचा विचार करतो. इतकी क्षुल्लक गोष्ट आहे. बाकीच्या तर अनेक गोष्टी आहेत. यातून स्वतःला फार रिअलाईज झालं आणि मी पण मनापासून मोकळी झाली. जशी उमा म्हणत होती, सेम फीलिंग्ज होत्या. ठीक आहे, मला फार नाही बोलता येते, परंतु खूपच सुंदर. पहिल्यांदा मनाने मनाला ओळखलं आणि रिअलाईज केलं आणि सगळे प्रसंग डोळ्यासमोरून गेले, की दरवेळेस किती आपण सगळा विचार करतो. त्यांचा. कोणी असो एक्स, वाय, झेड. फॅमिली असो आपली किंवा कोणी. पण आज खरंच रिअलाईज झालं आणि असं खरंच मला स्वतःला स्वतःसाठी जगता येईल का? पण येणारच आहे. कारण मी खूप प्रयत्न घेणार आहे. याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. थँक यू व्हेरी मच. अमेझिंग. मॅजिकल हिलिंगला आली ना अनिता, मॅजिकल हिलिंगला आलीस ना, सगळं होणार आहे. ओके, थँक यू. अमेझिंग. आली आहे ती म्हणजे. थँक्यू. थँक यू. अमेझिंग. वेलकम, वेलकम एव्हरीवन. येस आरती, बोलता येणार आहे? हॅलो. हॅलो. येस आरती. हा सेशन हा सेशन माझ्यासाठी खूपच महत्वाचा होता की मी आता सध्या फक्त मुलांसाठी फॅमिलीसाठी जगत होते. म्हणजे असं मला सतत मी खाण्यापिण्याकडे पण फार दुर्लक्ष करते की खायला मिळत खायचं असं काही नाहीये की खायलाच पाहिजे आवडीचंच हवं का असं. म्हणजे आता माझं असं मला वाटतं की माझं आयुष्य माझ्या इतरांसाठीच आहे. म्हणजे मी माझ्याकडे काही लक्ष द्यायला हवं असं मला कधी वाटत नाही. फक्त तुमच्या सेशनचं काही करते आणि पूर्ण दिवस या सगळ्यांच्या मागे असते. तर आज मला असं जाणवलं की मला स्वतःवर आधी प्रेम करायला हवं स्वतःवर, तेव्हाच मी इतरांना देऊ शकते. आणि इतरांसाठी तरी का होईना पण मला माझ्या स्वतःवर खूप प्रेम. आणि मला खरंच आज खूप बरं वाटलं की मला जाणीव करून दिलीत तुम्ही की मी माझ्यासाठी आधी प्रथम असायला हवी, मग मी इतरांसाठी हवी. म्हणजे मी माझं आयुष्य आता मी जेव्हा काही वर्षापासून मी ठरवलं तर जगायचंय, पण खूप छान जगायचं पण इतरांसाठी असं होतं. म्हणजे खूप जरी मी सगळे सेशन्स करत असली सगळं माझ्यासाठी मला मला मानसिक आनंद मिळावा, मला ती उभारी मिळावी म्हणून मी करते आणि ते इतरांसाठी हवं असं मला वाटायचं. पण आज तुम्ही जे सांगितलं अगं नाही, आधी आपण आपल्यासाठी हवा, आपली प्रायोरिटी आपण आपल्याला प्रायोरिटी द्यायला हवी. आणि हे खूप महत्वाचं आहे आयुष्यात. याची तुम्ही परत एकदा मला जाणीव करून दिलेत. मध्ये मध्ये ब्रेक होतो, परत मागे जाते, पण हे असं सेशन्स वगैरे हे ऐकलं की खूप वाटतं रे आपण कुठे चाललोय. आज मला खूप बरं वाटलं की नाही, मला मी माझ्यावर प्रेम केलं तरच मी इतरांवर प्रेम, म्हणजे मी इतरांचं प्रेम मिळत नाही मला म्हणून मी दुःखी होणं किंवा स्वतःला त्रास देणं, सतत काम करत राहणं, काहीतरी करत राहणं हे चुकीचं आहे. जे मला आनंद देतो, जे ती गोष्ट मी आधी प्रथम त्याला हे द्यायला हवी, त्याला प्राधान्य द्यायला हवं. याची तुम्ही मला जाणवलं. खूप खूप थँक्यू. खूप थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस सुचिता. डॉक्टर अस्मिता सतीताई बोलो. अनम्यूट आणि बोला. येस सुचिता. अनम्यूट. हॅलो. येस सतीताई बोला. आयुष्याची एवढी वर्ष दुसऱ्यांसाठीच फक्त विचार करणं आज आणि सगळा आपला भूतकाळ म्हणजे
डोळ्यासमोर उभा राहिला. आयुष्याची किती वर्ष आपण फक्त दुसऱ्यांचाच विचार करतो. आज फक्त स्वतःला साथी बघितली. खूप खूप छान फील झालं. आता फक्त आपला विचार ते पहिलं स्वतःला हे करणं किती गरजेचं आहे त्याची जाणीव झाली. आज एवढी वर्ष, वयाची 48 वर्ष फक्त कुटुंब, तो काय बोलेल, हा काय बोलेल ह्या विचारातच घालवली. पण नाही, आता फक्त स्वाती काय बोलेल ह्या गोष्टी, स्वाती कशी खुश राहील ह्या गोष्टीकडे विचार करायचा. थँक्यू, धन्यवाद. Amazing. Beautiful. Yes, it is. हॅलो मॅडम. Yes. खरंच आजचं सेशन म्हणजे इतकं अमेझिंग होतं. जसं श्रुती पण म्हणाली किंवा बाकीचे पण म्हणाले की असं वाटलं की हे सेशन खरोखरीच म्हणजे माझ्यासाठीच मॅडम तुम्ही ठरवलं की जसं तुम्ही म्हणाल्या की सडनली तुम्ही चेंज केलं. तुम्ही काय घेणार होते इंट्रोडक्शन सेशन, पण तुम्ही हे सेशन घेतलं. असं वाटलं खरोखरीच ते आपल्यासाठी मॅडमने स्वतःहून चेंज करून घेतलं की अरे हा सुचिताला याची गरज आहे. आणि तुम्ही प्रत्येक वेळेला असं ओढून आणता म्हणजे की नाही सुचिता तू हे कर, सुचिता तू हे कर. तर खरंच थँक्यू मॅम. म्हणजे मस्त म्हणजे स्वतःबद्दल काहीच म्हणजे नाही, आपलं नाही विचार करायचा, दुसऱ्यांचा विचार करायचा. दुसऱ्यांनी मला हे नाही दिलं, त्यांनी माझ्यासाठी हे नाही केलं किंवा त्यांनी माझा विचार नाही केला, म्हणजे सतत हे विचार होते. पण आता हे सगळे आता गळून पडले आणि मी आता काय विचार करणार आहे, मला काय करायचं आहे हे आता मी ठरवलंय. जर मी 2 दिवसांपासून मेडिटेशन चालू केलं म्हणजे असं होतं की सगळं काहीच नाही करायचंय, मला फक्त राहायचं आहे, फक्त जगायचं आहे एवढंच होतं. पण आज असं आहे की त्या जगण्याची पण दिशा मला तुम्ही दिली की मला Okay. जगायचंय, पण कसं जगायचं आहे, काय Yeah. करायचंय मला स्वतःसाठी हे तुम्ही आज मला सांगितलं. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. Beautiful. All the love, Suchita. All the love. Amazing. Thank you so much, everybody. So have a great day. आणि सगळ्यांनी जॉईन करा. आज टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि मॅजिकल हिलिंग मध्ये यू आर ऑल वेलकम. Yes. So thank you so much, everybody. Once again, I'm sorry. Please forgive me. थँक्यू, Thank you. I love you. खूप जास्त मोठा थँक्यू सेशन सो मच. घेतला. Thank you so much. लव्ह Yes. यू मॅम. Yes, कल्पना, काय बोलायचंय? स्पीच Yes. All right. चलो, मिलते हैं आज शाम को. Bye bye everyone. Thank you. Thank you team. Bye bye everyone.